केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पत्नी कांचन गडकरींचा शेतीत वेगळा आणि यशस्वी प्रयोग। मल्चिंग पेपर तंत्रज्ञान वापरून 1 किलो वजनाचा सेंद्रिय कांद्याचं केलं उत्पादन। सांगली जिल्ह्यातील ओबीसी नेते संग्राम मानेंचा भाजपमध्ये प्रवेश। गोपीचंद पडळकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांचं कौतुक। शरद पवारांच्या अनेक गोष्टी आवडतात। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांचं कौतुक। ऑरिक सिटीमध्ये उद्योगांसाठी जागा उपलब्ध नसल्याने 8000 एकर जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। डीएमआयसी लगत अधिसूचित असलेल्या 7 गावातील जमिनीचे संपादन करण्यात येणार। संत एकनाथांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी पालखी मंडळाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन। पैठण ते पंढरपूर वारी दरम्यान वारकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो। भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक पार। महापालिका निवडणुकीसाठी खलबते झाल्याची सूत्रांची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज परभणी दौऱ्यावर। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे बैठकीला उपस्थित राहणार। संशोधन आणि विकास समिती बैठकीस उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नीरा डावा कालवा दुरुस्तीची पाहणी केली। अधिकाऱ्यांना कामासंदर्भात दिल्या सूचना। 3 ते 5 जून पर्यंत मनसेच्या मॅरेथॉन बैठका। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठका। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक महत्त्वाची। अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न। निवडणुकीत यश मिळवण्याकरिता दिवस रात्र एक करू पदाधिकाऱ्यांचा निर्धार। सीमावर्ती भागात होणारा मॉक ड्रिल पुढे ढकललं। ऑपरेशन शील्डची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार। प्रशासकीय कारणांमुळे मॉक ड्रिल पुढे ढकललंय। सांगलीमध्ये रस्त्यांची दैना। राष्ट्रवादी काँग्रेसचं घंटानाद आंदोलन। पदाधिकाऱ्यांनी ठिय्या करत महानगरपालिकेचा निषेध नोंदवलाय। मिठी नदी गाळ उपसा भ्रष्टाचार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता। डिनो मोरियाची बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी। डिनो आणि त्याच्या भावाला पुन्हा चौकशीला बोलावण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरातील महसूल मंडळातील अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विशेष अभियान। मंडळ अधिकाऱ्यांची कार्यालय स्वतंत्रपणे 2 जून पासून कार्यान्वित करण्याचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमधील एन्काउंटर प्रकरणाची चौकशी सीआयडी करणार। कोट्यवधी रुपयांच्या दरोड्यातील संशयितानं खरंतर केलेल्या हल्ल्यापासून बचावासाठी एन्काउंटर केल्याचा पोलिसांचा दावा। मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंचा 2 जूनला भाजप प्रदेश कार्यालयात जनता दरबार। दुपारी 3 ते 5 या वेळेत जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न जाणून घेणार। रत्नागिरीतील लांजा शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। 2 दिवसात रस्त्याचं काम पूर्ण करा अन्यथा आंदोलनाचा इशारा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त चांदवड शहरात भव्य मिरवणूक। अहिल्यादेवींचे वंशज श्रीमंत यशवंतराव होळकर यांची काढण्यात आली मिरवणूक। सांगलीतील जतमधील खरंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं 95% काम पूर्ण, तर उर्वरित काम 6 महिन्यांपासून रखडले। काम पूर्ण करून तातडीने रुग्णालय सुरू करण्याच्या सूचना। अनधिकृत होर्डिंग विरोधात नाशिक महानगरपालिका प्रशासन आक्रमक। मनपाने ठरवून दिलेल्या 181 ठिकाणीच होर्डिंग लागणार। इतरत्र कुठेही होर्डिंग लागले तर थेट गुन्हा दाखल होणार। पालिकेचे निर्देश। मुंबईत खाऱ्या पाण्याचं गोडं पाणी करण्यासाठी निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार। प्रकल्पासाठी पालिकेकडून नव्यानं प्रक्रिया सुरू। पर्यटकांसाठी आज सिंहगड किल्ला बंद राहणार। आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगानं किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय। पुण्यात फर्ग्युसन रोडवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता एआय कॅमेऱ्याची नजर। नियम मोडणाऱ्या नागरिकांचा चेहरा एआय कॅमेरा कॅप्चर करणार। वसई विरार महानगरपालिका प्रशासन झाडांची छाटणी करण्यासाठी सज्ज। मुख्य रस्त्यावरील अति धोकादायक झाडांची छाटणी सुरू। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील सिंधी विहिरी मधाचं नाव खरंतर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। मध उद्योजकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार।
अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात प्रशासकीय पोलीस बदल्यांचा धडाका। आज 175 अंमलदारांची विनंती बदली प्रक्रिया राबवण्यात येणार। संपूर्ण आशियामध्ये कोविड रुग्णसंख्येत वाढ। देशात 1010हून अधिक सक्रिय कोरोना बाधितांची नोंद। तर महाराष्ट्रात सध्या 383 सक्रिय कोरोना रुग्ण। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत 97,000 विद्यार्थ्यांची नोंद। पुणे विभागातून सर्वाधिक अर्ज भरण्यासाठी 3 जून पर्यंतची मुदत। शिक्षण उपसंचालकांची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने वाढवले युवक महोत्सवाचे शुल्क। 13 वर्षांनी शुल्कात वाढ। 50 रुपयांचं शुल्क आता 100 रुपये असणार। छत्रपती संभाजीनगरात DMICच्या माध्यमातून जवळपास 1 लाख कोटींची गुंतवणूक होणार। बँकांमध्ये यंदा ठेवी आणि कर्ज वाटपाचा एकूण 1,04,021 कोटींचा व्यवसाय। परभणीत पाथरी आगारात 14 नवीन एसटी बस दाखल। आमदार राजेश विटेकरांच्या हस्ते लोकार्पण। पुण्यातील पालखी मार्गावर स्वागत कक्ष स्पीकर उभारू नका। पालखी सोहळा प्रमुखांची मागणी। खामगाव सोलापूर महामार्गावर तेलगाव येथे रस्त्यावर प्रचंड पाणी साठल्यामुळे अपघाताची शक्यता। मार्गाचं काम केलेल्या कंपनीनं उपाययोजना कराव्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा नागरिकांचा इशारा। कोल्हापूरमध्ये जोगेश्वरी यात्रेत भाविकांनी अनुभवला मुकुट खेळ पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। आज IPLचा क्वालिफायर सामना पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना। तर मुल्लानपूरच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार सामना। IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघ प्ले-ऑफ सामन्यात आमने-सामने। कोकणातून बिहारला जाणाऱ्या एक्सप्रेसच्या फेऱ्यांमध्ये वाढ। उत्तर भारताकडून जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा। कोल्हापूरमध्ये ज्योतिबा विकास आराखड्याच्या 259 कोटी निधींना मान्यता। लवकरच विविध विकास कामांना होणार सुरुवात। जालन्यात विनापरवाना खतावर कृषी विभागाची कारवाई। फॉस्फोक जिप्सम पावडर नावाचं खत जप्त करण्यात आलेलं आहे। 19,20,000चं 320 मेट्रिक टन खत जप्त। पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज। महाराष्ट्राच्या काही भागात रेड अलर्ट जारी। हवामान विभागाची माहिती। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग। आंबीत धरण ओव्हरफ्लो। पुण्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जलसंपदा विभाग अलर्टवर। जलसंपदा विभागाकडून नियंत्रण कक्ष सुरू होणार। धरण साठ्यात 70% पाणी येताच नियंत्रण कक्षातून देण्यात येणार पूरस्थितीची पूर्वसूचना। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात पावसामुळे घरांचं प्रचंड नुकसान। शेतकरी संकटात तर गावांचा वीज पुरवठा खंडित। आसामच्या गुवाहाटीमध्ये मुसळधार पाऊस। अनेक ठिकाणी पाणी साचलं। अकोल्यात 3,076 हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका। हाताशी आलेल्या उन्हाळी पिकं फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। तर 22 घरांचं देखील नुकसान। पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासन सज्ज। मोरणा नदीपात्रात प्रशासनाकडून शोध आणि बचाव पथकाचं प्रात्यक्षिक। जालन्यात मुसळधार पावसामुळे खरंतर ओढ्यांना पूर आलाय। ओढा तुडुंब भरून वाहू लागलेत। तर पूर आल्याने गावचा संपर्क देखील तुटलेला आहे। सोलापुरात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे उजनी धरणात पाण्याचा प्रवाह सुरूच आहे। उजनी धरणात 16.38% उपयुक्त पाणीसाठा। धरण झपाट्यानं भरत असल्याने शेतकरी सुखावलाय। अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे घरकुल योजनेतील घर कोसळले। कोणतीही जीवितहानी नाही। सांगलीत मुसळधार पावसामुळे कृष्णा वारणा नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ। मिरज म्हैसाळ बंधाऱ्यावर मासेमारीसाठी तरुणांची गर्दी। तर पाण्याचा वेग वाढल्यानं मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरू। पुण्यात पावसामुळे दुसरा बळी। रिक्षावर झाड पडल्यामुळे रिक्षातील महिलेचा मृत्यू। 2 दिवसांपूर्वी अंगावर झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर। पावसामुळे वीज पुरवठा खंडित। ग्रामीण ग्राहकांना नाहक त्रास। तर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याला घेराव। बुलढाण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। मुख्य रस्त्यावर झाडांची पडझड। वाहतूक विस्कळीत। बुलढाण्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश। पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। पुण्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरांचे वीज पडून नुकसान।
शेतकरी चिंतेत, शासनानं नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करून मदत करण्याची मागणी. जालन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळांकडून पाहणी करण्यात आलेली आहे. तर पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश. पावसामुळे जालन्यातील परतूर येथील भुयारी मार्गाला स्विमिंग पूलचं स्वरूप. भुयारी मार्गात 3.5 ते 4 फूट पाणी साचलं. अमरावती शहरात पुढील 6 दिवस वीज पुरवठा राहणार बंद. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून दुरुस्तीचं काम सुरू. सिल्लोडमध्ये जोरदार पावसामुळे घरांसह शाळेवरील पत्रे उडाली. शाळेच्या कार्यालयातील शैक्षणिक साहित्य आणि 2 वर्गातील फर्निचरचं मोठं नुकसान. जालन्या शेतात पावसाचं पाणी साचल्याने गळ्यापर्यंत पाण्यात बसून शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे. तर शेतातील पाणी प्रशासनानं खरं तर तातडीनं दुसऱ्या मार्गानं वळवण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळल्याच्या आणि तारा तुटल्याच्या अनेक घटना. महावितरणकडून खांब बसवणं तसंच तारा जोडण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. इंदापूरमध्ये नीरा नदीच्या पाण्यामुळे डाळिंबाच्या बागा जलमय. डाळिंब बागेत गुडघाभर पाणी. शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी. कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. उन्हाळी पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल. पावसानं विश्रांती घेतल्यानंतरही शेतात पाणीच पाणी. तर सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानकर्ता भरपाई देण्याची मागणी केली जाते. पालघरमध्ये औद्योगिक क्षेत्रामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या निषेधार्थ त्रस्त नागरिकांचं अनोखं आंदोलन. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकाऱ्यांचे लावले बॅनर. प्रदूषण केल्याबद्दल आभार खरं असा बॅनरवर आशय. हिंगोलीतील बुद्रुकमधील 2 कुटुंबातील शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. शेतातील रस्ता मोकळा करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळमधील उकणी गावाचं पुनर्वसन शेवटच्या टप्प्यात. मात्र वेस्टर्न कोल्डफील्ड लिमिटेडनं 175 शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यास नकार दिल्यानं शेतकऱ्यांचा 9 जूनला जलसमाधी आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्र राज्य होमगार्डला वर्षभर 365 दिवस रोजगार मिळावा या प्रमुख मागणीसह विविध होमगार्डच्या मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक. बीडच्या माजलगाव शहरात केसापुरी कॅम्प येथे गाडीचा टायर फुटल्यानं 3 जण गंभीर जखमी. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. जालन्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात. दुर्घटनेत 3 जण जखमी तर जखमींना रुग्णालयात केलं दाखल. परभणीत वीज पुरवठा केबलला अचानक आग. वेळेवर वीज पुरवठा बंद केल्यानं दुर्घटना टळली. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात शेतातील गोठ्याला आग. शेळी उपयोगी खरं तर साहित्य जळून खाक. लाखोंचं नुकसान. नाशिकमध्ये अज्ञात टोळक्यांनी बारला लावली आग. बाटलीत ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याची माहिती. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. नांदेडच्या शिराढोण येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. नागपूरमध्ये घरफोडी करणारे 3 चोरटे पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरणी किडनी प्रत्यारोपणाची परवानगी देणारा डॉक्टर अजय तावरे पुणे पोलिसांच्या ताब्यात. जिवंत असलेल्या व्यक्तीची बेकायदेशीरपणे किडनी प्रत्यारोपण केली. सिल्लोडमध्ये वाळू तस्कराची मुजोरी. अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या सिल्लोड तहसीलच्या वाहनावर वाळू तस्करानं घातला ट्रॅक्टर. तर पोलिसांकडून दोघांवर गुन्हा दाखल. सिंधुदुर्गच्या दोडा मार्ग येथे कारचा अपघात. 2 जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. दौंडमध्ये 3घांचा जीव घेणाऱ्या PSIला जन्मठेपेची शिक्षा. तर 2018 मध्ये भर दिवसा 3घांची गोळ्या घालून हत्या केलेल्या आरोपी संजय शिंदेला जन्मठेप. अमेरिकेतील महिलेची साक्ष ठरली महत्वाची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.